जरांगे पाटलांचं अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे, तर इकडे सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून स्वतंत्र आरक्षणाची तयारी केल्याची माहिती आहे। मात्र जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवरून कायद्याच्या मागणीवर ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील 3 दिवसांपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले, तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी सरकार 16 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता आहे। मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो अहवाल स्वीकारून कायदा करण्यासाठी विशेष अधिवेशन 16 किंवा 17 तारखेला सरकार बोलावू शकते। अर्थात जरांगे पाटलांची मागणी ही सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे त्यावरून कायदा करण्याची आहे, पण सरकार वेगळा आरक्षणाचा कायदा करू शकते। ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत आहे, ज्यांच्या नोंदी नाही त्यांच्यासाठी SEBC प्रमाणे वेगळा कायदा करून आरक्षण देण्याची तयारी सरकारची आहे। सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी ते बोलूनही दाखवलंय। एकनाथजी हे असे मुख्यमंत्री निघाले की त्यांनी बॅलन्स आणला। एका बाजूने त्यांची जी मागणी होती ती मागणी मान्य करताना ओबीसीला धक्का लागला नाही, कुणबी नोंद असणाऱ्याला दाखला मिळाला। सगळे सोयऱ्यांच्या विषयामध्ये सुद्धा कुठेही ओबीसीला धक्का लागत नाही। प्लस ज्यांना कुणबी दाखला नाही त्यांना ह्या महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन SEBCचं मराठा आरक्षण मिळणार आहे। उपोषण करण्याची काय आवश्यकता, पण हा त्यांचा विषय। ज्या त्रुटी आधीच्या SEBC कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टानं काढल्या होत्या त्या त्रुटी दूर करून नवा अहवाल सादर करण्यासाठीच शिंदे सरकारनं मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं। मागासवर्ग आयोगाकडून नुकतंच जातीय सर्वेक्षण पार पडलंय, त्यामुळे तो अहवाल येताच सरकार वेगळ्या आरक्षणाचा कायदा करेल असं चित्र आहे। पण मग याआधीच्या रद्द झालेल्या आरक्षणावरून सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनचं काय हाही प्रश्न आहे, कारण त्यावर सुनावणी झालेली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनवर आपण जास्त आशा ठेवायला नाही पाहिजे, कारण तो शेवटचा पर्याय असतो आणि बऱ्यापैकी क्युरेटिव्ह पिटिशन या डिसमिस होतात। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ही तयारी केली आहे की नवीन कायदा आणायचा, म्हणजे सगळे सोयऱ्यांमधून जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आणि इतर मराठा समाजाला परत नवीन कायदा आणून 12 ते 14% शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यायचं ही महाराष्ट्र सरकारची मंशा आहे। आता नक्की बघू आपण महाराष्ट्र सरकार हा कायदा कधी आणतं आणि तो अहवाल कसा स्वीकारतो, तो अहवाल काय ते आपल्याला नंतर समजेलच। पण सगळे सोयऱ्यांच्या कायद्यावर जरांगे पाटील ठाम आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलंय आणि उपचाराला सुद्धा त्यांनी नकार दिलाय। तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी सगळे सोयऱ्यांच्या कायद्याला विरोध केलाय। त्याला परत घरी हिंडायला लावायला आम्ही खंबीर आहेत। आता आम्ही 14 राज्यात एकत्र यायला लागलो। हो, त्याला कळंकाच ना कसं असतं। 15 तारखेला फक्त तुम्ही अंमलबजावणी करू नका। महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते पुन्हा तर देशात आंदोलन 14 राज्य एकत्र होणार। जरांगेचे इरेस पेटले आणि त्यामुळं कदाचित सरकार च्या मनात असेल की आणू, पण तो सगळे सोयरेचा जो GR त्यांनी आणायचा प्रयत्न केला तर समस्त ओबीसी समाजावर अन्याय होईल असं मला वाटतं। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढून सरकारनं जरांगेंचं आंदोलन मागे घेतलं। आता ते अंतरवालीत उपोषणाला बसले, त्यामुळे नवं आव्हान सरकार समोर निर्माण झालंच। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।